नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जी.के या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर SN खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर बंगालच्या उपसागराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जी गोदावरी, ब्रह्मपुत्रा व गंगा या ज्या 3 नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात, परंतु जी नर्मदा नदी आहे ती बंगालच्या उपसागराला मिळत नाही। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 नर्मदा। प्रश्न क्रमांक 2, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? जी कोकणची दक्षिण सीमा आहे त्या सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर तेरेखोल ही जी नदी आहे ती काय होते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते। पर्याय क्रमांक 1 तेरेखोल। प्रश्न क्रमांक 3, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? हे जे पंढरपूर शहर आहे बघा, हे भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 भीमा। प्रश्न क्रमांक 4, गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर गोदावरी नदीचा जर आपण विचार केला तर गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर हे जे नांदेड शहर आहे ते काय झालेले? गोदावरी नदीवर आहे। पर्याय क्रमांक 3 नांदेड। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या असतात। बघा, महाराष्ट्राच्या ज्या स्वाभाविक विभागाचा आपण विचार केला तर कोणत्या नद्या ह्या कमी लांबीच्या असतात? तर त्यामध्ये ज्या कोकण विभागातील नद्या असतात त्या काय असतात? कमी लांबीच्या असतात। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 कोकण। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही? तर जे नाशिक, पैठण व नांदेड हे जे 3 शहर आहेत ते काय आहेत? गोदावरी नदीकाठी आहेत। व जे नगर शहर आहे ते गोदावरी काठी नाही। पर्याय क्रमांक 1 नगर। प्रश्न क्रमांक 7, धुळे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? धुळे हे जे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? इकडे बघा, धुळे बाबतीत जर आपण विचार केला तर धुळे या जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत व धुळे हे जे शहर आहे ते पाझरा नदी काठी वसलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 पाझरा। प्रश्न क्रमांक 8, इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही जी इरई नदी आहे बघा, ती काय झालेली आहे की वर्धा या नदीची उपनदी आहे। म्हणजेच इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इरई नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे। पर्याय क्रमांक 2 वर्धा। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? गोदावरी जर नदीचा विचार आपण केला तर नाशिक, पैठण व नांदी हे जे 3 शहर आहेत हे काय झालेले आहेत की गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहेत। परंतु यामधील जे नेवासे शहर आहे ते काय झालेले? गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 नेवासा। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी तर जी पंचगंगा ही नदी आहे ती काय झालेली आहे? कृष्णा नदीची उपनदी म्हणून ओळखली जाते। पर्याय क्रमांक 4 पंचगंगा। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? इकडे बघा, गोदावरी नदीच्या बाबतीत जर विचार केला, ज्या पूर्णा, खेळणा व गिरिजा ह्या ज्या 3 नद्या आहेत त्या काय झालेल्या आहे की गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। परंतु यामधील जी मुळा नदी आहे ही काय झालेली आहे? गोदावरी नदीची उपनदी नाही। पर्याय क्रमांक 4 मुळा। प्रश्न क्रमांक 12, सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे। ही जे सातपुडा पर्वतरांग आहे यामुळे कोणत्या नद्यांची खोरी काय झालेली आहे? वेगळी झालेली आहे। तर यामध्ये सातपुडा पर्वतरांगेमुळे जी नर्मदा व तापी ह्या ज्या 2 नद्या आहेत या नद्यांची खोरी काय झालेली आहे? वेगळी झालेली आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3 नर्मदा व तापी। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? बघा, आपण जर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये करपरा, बोरणा व कयादू या ज्या 3 नद्या आहेत त्या परभणी जिल्ह्यातून वाहतात। परंतु जी मान नदी आहे ती काय होती? परभणी जिल्ह्यातून वाहत नाही।
म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4 मान. प्रश्न क्रमांक 14. कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? बघा, तापी नदीची उपनदी आहे, तर तापी नदीची जी उपनदी कोणती आहे? गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक 3 गिरणा. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 गोदावरी. प्रश्न क्रमांक 16. मुळा, मुठा, घोड, नीरा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत. बघा, मुळा, मुठा, घोड, नीरा या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या तापी नदीच्या उपनद्या आहेत. पर्याय क्रमांक 2 तापी. प्रश्न क्रमांक 17. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात डॅश डॅश डोंगरात आहे? ही जी पैनगंगा आहे या नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर अजिंठा डोंगरामध्ये झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? बघा, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे वैनगंगा नदी आहे ही काय होते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी वैनगंगा. पर्याय क्रमांक 2 वैनगंगा. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? बघा, ही जी तापी नदी आहे याची कोणती नदी ही उपनदी नाही? तर पूर्णा, पांझरा व गिरणा ह्या ज्या 3 नद्या आहेत ते काय झालेले आहेत? तापी नदीच्या उपनद्या आहेत. परंतु जे दुधना नदी आहे ही काय झालेली आहे? तापी नदीची उपनदी नाही. पर्याय क्रमांक 3 दुधना. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही? बघा, नीरा, पवना व करा ह्या ज्या 3 नद्या आहेत या काय झालेल्या आहेत की भीमा नदीच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु जे दारणा नदी आहे ही काय झालेली आहे की भीमा नदीची उपनदी नाही. पर्याय क्रमांक 4 दारणा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून कोणती ओळखली जाते? गोदावरी. पर्याय क्रमांक 2 गोदावरी. प्रश्न क्रमांक 22. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी डॅश डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा, जे मध्य प्रदेश आहे या मध्य प्रदेशात सातपुडा जी पर्वतरांग आहे त्यामध्ये ते काय म्हणतंय की उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी की कोणती नदी काय आहे की पश्चिम वाहिनी नदी आहे. तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? ती तापी. ही काय झालेली आहे की मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी तापी हे काय प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. पर्याय क्रमांक 2 तापी. प्रश्न क्रमांक 23. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? तर सोलापूर जिल्ह्यातील जे नरसिंहपूर आहे या ठिकाणी काय होत असतं की भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो. पर्याय क्रमांक 1 नरसिंहपूर. प्रश्न क्रमांक 24. इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे? इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे? तर इकडे बघा, ही जी इंद्रावती नदी आहे हिची जी सीमा आहे ती महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याची आहे असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर त्याची सीमा प्रामुख्याने छत्तीसगड जे राज्य आहे त्या छत्तीसगड राज्याशी आहे. पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 25. पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? बघा, हे जे पंचगंगा व कृष्णा ज्या नद्या आहेत यांचा संगम कोठे होतो? तर तो नरसिंहवाडी इथं होतो. पर्याय क्रमांक 4 नरसिंहवाडी.